नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा, मी दाखवलेला प्रत्येक मार्ग तुला पटत आहे का? तू त्या मार्गावरती चालण्यासाठी तयार आहेस का? तू जर त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असेल तर एक सुखी समृद्ध आयुष्य तुला दिले जाईल. नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस. हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहेत. तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्या नियोजनाने घडत आहे आणि ते तुम्ही स्वीकार करत असाल तर स्वामी, मी प्रत्येक गोष्ट स्वीकार करतो अशी कमेंट करा. स्वामी सांगतात की बाळा, तुम्ही खूप प्रयत्न केलात आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप दिवस रात्र मेहनतसुद्धा घेतली आहे, परंतु तुम्हाला आत्तापर्यंत यश आले नाही. तुम्ही त्यामध्ये यशस्वी झाला नाहीत हे मला माहिती आहे आणि तुम्हाला होणारा त्रास मी पाहत आहे. पण समजून घ्या, यशस्वी होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. कारण इथे तुमच्या कुंडलीत जे काही लिहिले आहे तो प्रारब्ध तुम्हाला भोगूनच संपवावा लागतो. जोपर्यंत तुमच्या एका कर्माचा हिशोब तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला यातून सुटका मिळणार नाही. पण घाबरू नका, मी तुमच्यासोबत कायम राहणार आहे. मी तुम्हाला सतत सांगत आहे की अडचणी कितीही तुरुंगासारख्या असल्या तरी त्यामधून सुटण्याचा प्रयत्न कधीच करू नका. तो तुरुंग सोसूनच तुम्ही बाहेर या, तरच तुमची सजा कमी होते आणि तुम्ही आनंदाने जीवन जगू शकता. जर तुम्ही तुम्हाला होणाऱ्या अडचणीच्या तुरुंगातून अर्ध्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे पुढचे सुद्धा संपूर्ण आयुष्य तुम्हाला उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळते. घाबरू नका, नामस्मरणाची चावी मी तुम्हाला दिली आहे, ती तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या जीवनात त्या चटक्यातून, त्या त्रासातून तुम्ही बाहेर याल. तुमचा आनंद हा नक्कीच उत्साह आणि प्रेमामध्ये बदललेला तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करून बसू नका, कारण तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला सिद्ध करेल आणि तुम्हाला यशस्वी जीवन मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. आता आपले जीवन म्हणजे एक प्रवास आहे. तो रडून जगलात तर तुमचा तो प्रवास अगदी अनंताचा, काट्याचा, कष्टाचा आणि तुम्हाला दगड मारणाऱ्या लोकांचा दिसून येईल. आणि जर तुम्ही जीवनाचा प्रसंग कितीही खडतर रस्ता असेल तरीही आनंदाने पुढे सुख आहे या गोष्टी समजून जर तुम्ही प्रयत्न करत राहाल आणि मोठ्या साधू संतांचे विचार डोक्यामध्ये ठेवून तुम्ही जर प्रत्येक येणाऱ्या हिंस्र प्राण्यावर अत्याचार न करता प्रत्येक तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहात, तुम्ही योग्य मार्गाने चालत राहात तर तुम्हाला या प्राण्यांचा थोडासाही त्रास होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देत आहे. कारण हे जीवन आहे, इथे वाईट, निराकार, वाईट लोकांचा त्रास होणारे वादळ तुमच्यासोबत वाहतच असणार आहे. कारण ही लोक वादळ निर्माण करून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतात. जसं पृथ्वीला प्रकल्पात घालण्यासाठी भूकंप हा नक्कीच त्याच्यावर प्रहार करत असतो, पण पृथ्वी कितीही भोगा पडल्या, कितीही भेगामध्ये सामावून गेली तरीही ती आपलं स्थान सोडत नाही आणि एक काळ असा येतो की तीच पृथ्वी आनंदाने, उत्साहाने हिरवीगार होत असते. तसेच तुम्ही सुद्धा डगमगू नका. सर्वांशी हिमतीने झुंज द्या. सर्वांना शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा. शेवटी तेच त्यांचा मान वाढवण्याने तुमच्या नावाचा वापर नक्कीच करतील आणि तुमचा मोठेपणा हा त्यांचा नाव वाढवण्यासाठी एक शान बनेल आणि तेच तुम्हाला नातेवाईक म्हणून सांगून त्यांच्या जीवनाचं महत्त्वसुद्धा लोकांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतात. कारण ही लोक जोपर्यंत तुमच्यापर्यंत त्यांच्याकडे स्वाध्य होत असतं तोपर्यंतच ते तुम्हाला साथ देतात. ज्यावेळेस तुमच्याकडून त्यांना काही मिळणं बंद होईल त्या दिवशी हीच लोक तुम्हाला रिकामा असा शब्द वापरायला सुरू करतील आणि तुम्हाला तुमच्यापासून दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यामुळे देवांवर विश्वास ठेवलात तर झुंज देण्यासाठी तयार राहा. मी तुम्हाला जिंकूनच दाखवणार हा विश्वास नमवण्याचा नाही तर तुम्हाला सामर्थ्य सिद्ध करण्याचा आहे आणि मी तुम्हाला तो जन्मजात प्रदान केला आहे.
ती शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि जगाप्रमाणे न वागता तुमच्या मनाप्रमाणे माझ्या आदेशाप्रमाणे काम करत राहा. तुम्ही नक्कीच सफल होणार आणि यशस्वी होणार. तुम्ही काळजी करत बसू नका. लक्षात ठेवा, ही स्वामी आई तुमच्या आयुष्याचं पान पलटण्यासाठी, तुमच्या आयुष्यात सुवर्ण अक्षराने तुमचं नाव कोरण्यासाठी स्वामी आई पेन घेऊन तुमच्या समोर आहे. फक्त कष्ट करा, मेहनत करा. या वाईट लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यातच राहून तुम्हाला स्वतः सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. कारण इथे जग, इथे मृत्यू आणि तुमचे कर्म कधीही कोणाला चुकत नाही. भला तो व्यक्ती तुम्हाला कितीही त्रास देत असेल तरी ते तुमच्या कर्माचे प्रारब्ध आहेत. तुम्ही केलेले कष्ट तुम्हाला दिसत आहे, परंतु तुम्ही अगोदरच्या जन्मी किंवा अगोदरच्या वेळी इतरांना किती त्रास दिला हे मात्र तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही आपल्या अंतरात्म्यामध्ये आपल्या स्वामींच्या शब्दाने पाहण्याचा प्रयत्न कराल. कारण ज्यांना ही बुद्धी प्राप्त झाली, ज्या व्यक्तीने आपला अंतरात्मा स्वतः ओळखायला सुरुवात केली, त्याच्या इतका पवित्र आणि त्याच्या इतका हुशार व्यक्ती कोणीही असणार नाही. कारण ज्याने आपले मन, आंतरमन ओळखले आणि आपल्या मनाला धुण्यासाठी स्वतःच आपले मन घासायला सुरुवात केली, तर तो कधीही उज्ज्वल आणि चकचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्याने स्वतःचे मन राखले, स्वतःच्या मनाला आपल्या बंधनामध्ये ठेवले, त्यासाठी जगातील कुठलीच मोह, माया या कुठल्याही त्याच्या जीवनावर परिणाम करत नाहीत. आणि बाळा, तूही त्यातलाच आहेस, जो तू स्वतःला आज सिद्ध करण्यासाठी या संदेशमध्ये आला आहेस आणि स्वतःच्या उद्धारासाठी तू स्वामी मार्ग निवडला आहेस. तर हा तुझा विश्वास कधीही फोल ठरणार नाही. कारण जो कोणी स्वामींच्या सेवेत आला, स्वामींच्या नामस्मरणाचा आधार घेतला, त्याच्या जीवनामध्ये कधीही स्वामींनी असफलता येऊ दिली नाही. नामस्मरण करत राहा. जे तुझ्या झोळीत आम्ही टाकत आहे ते प्रत्येक तुझ्या संघर्षाची तुला कहाणी सांगतील. आणि तुझ्यासोबत जरी आता कोणी नाही, तुझ्या पाठीशी कोणी खंबीरपणे हात देणार नाही असं वाटत असेल तर घाबरू नकोस, मागे फिरून पाहू नकोस आणि कधीही तुझ्या नात्याच्या व्यक्तीजवळ रडून तुझे घराणे सुद्धा सांगू नकोस. कारण आज जरी तुला आज आश्वासनं मिळत असतील, त्याच आश्वासनाचे बदल उद्या जेव्हा तू सुखात राहशील, जेव्हा तू यशस्वी होशील, तेव्हा तीच आश्वासने मीच याला समोर आणले, मीच याची प्रगती करून दिली हे सांगायला सुद्धा घाबरणार नाहीत. भले तू कितीही मेहनत केलीस, कितीही कष्ट केली, तरीही त्यांनी दिलेला 1 रुपया तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला ते मोजण्यासाठी भाग पाडतील. त्यामुळे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेव. स्वतः मेहनत करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध कर. या गोष्टीमध्ये जोपर्यंत तू जगण्याला टाकणार नाही, तोपर्यंत तू कुठल्याही संघर्षामध्ये यशस्वी होणार नाही. हे मात्र लक्षात ठेव. नियत कधीही तुला कुठल्याही गोष्टीमध्ये एकटे सोडत नाही. त्यावेळेस नक्कीच तुझ्यासोबत देवाची साथ असते. पण ज्या दिवशी तू हे ओळखशील, त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असशील आणि सर्वात श्रीमंतसुद्धा आनंदी व्यक्ती तूच गणशील. हे मात्र विसरू नको. ज्याने ज्याने जास्त इतिहास लिहिला, त्यांनी आपल्या जगापासून दूर जाऊनच हे कार्य सिद्ध केलं आहे. हे मात्र विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.